नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आज आपण पाहणार आहोत तूर डाळीचा प्रवास शेतापासून ते तुमच्या ताटात पोहोचण्यापर्यंत. मित्रांनो, तूर डाळ ही प्रत्येक घरात आवडीनं खाल्ल्या जाते, पण ती तयार होण्यासाठी किती मेहनत लागते ते आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तूर डाळ ही खरीप हंगामातील महत्त्वाचं पीक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला तूर पेरली जाते. तुरीच्या पिकाला चांगली माती, योग्य पाणी व्यवस्थापन आणि नैसर्गिक खते वापरणं खूप महत्त्वाचं आहे. ही पेरणी प्रक्रिया साधारणतः जून-ऑगस्ट महिन्यात केली जाते. मित्रांनो, याचं उत्पादन होण्यासाठी शेतकरी खतांचा देखील वापर करतात, पण तूर डाळ उगवण्यासाठी साधारणतः 5-6 महिने लागते. या काळात पिकांची योग्य निगा राखली जाते. मित्रांनो, तुरीच्या झाडांची उंची 5 फूटपासून ते 6 फुटापर्यंत जाते. आता सध्या उंची यांची 5 फूटपर्यंत काही आहे. आता सध्या तुरीला फक्त फुले आलेली आहेत आणि कुठे-कुठे मित्रांनो शेंगा पण तयार झाल्या आहेत. पण शेंगा सध्या पूर्णपणे तयार व्हायच्या आहेत. याला लगभग 15 ते 20 दिवस लागतील. मित्रांनो, तूर पीक पूर्णपणे तयार झाल्यावर काढणीचा टप्पा येतो. हा टप्पा साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात असतो. तूर काढताना हाताने कापली जाते किंवा यंत्राचाही वापर केला जातो. मित्रांनो, तूर शेंगांमधून डाळ बाहेर काढण्यासाठी मशिनीचा वापर केला जातो आणि त्यामध्ये मित्रांनो 2 प्रक्रिया असतात. पहिली तूर वेगळी करणे आणि दुसरी म्हणजे डाळीला पॉलिश करणे. तूर डाळ तयार करण्यासाठी काही ठिकाणी मित्रांनो पारंपरिक पद्धतीचा देखील वापर केला जातो, तर काही ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान पण वापरले जातात. मित्रांनो, तूर डाळ तयार होण्यासाठी लागणारा वेळ, मेहनत आणि निसर्गाशी जुळवून घेतलेली प्रक्रिया याचं महत्त्व खूप मोठं आहे. तर मित्रांनो, ही होती तूर डाळीची संपूर्ण कहाणी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.